राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। त्या अनुषंगानं या निवडणुकीत भाजप महायुतीने विजयाचा षटकार मारलाय। यामध्ये विजयाचा पहिला विजयश्रीचा मान प्रभाग 18 मधील नितीन जयराम पाटील यांनी मिळवला होता। त्यानंतर आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 विरोधी उमेदवारांनी आपल्या अर्जाची माघार घेतली आहे। त्या अनुषंगानं प्रभाग 18 मधून ममता प्रीतम म्हात्रे, प्रभाग 19 मधून दर्शना भगवान भोईर, रुचिता गुरुनाथ लोंढे तर प्रभाग 20 मधून अजय तुकाराम बहिरा, प्रियंका तेजस कांडपिळे यांनी बिनविरोध विजय मिळवलाय। या सर्व विजयी शिलेदारांचे निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले। यावेळी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, कार्यसम्राट आमदार महेश बालदी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, एकच वादा प्रशांतदादा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे विजयाचा जल्लोष साजरा केला। पनवेलच्या विकासासाठी नागरिकांनी भाजप महायुतीवर दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने पेलत पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। या बिनविरोध निवडणुकीमुळे भाजप महायुतीमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं असून विरोधकांना मात्र मोठा हादरा बसलाय।